मैं राहुल सभी साथियों को जोहार और क्रांतिकारी सलाम पेश करता हूं। मित्रांनो, आज नंदुरबार जिल्ह्यात जयबाबा वडवींना न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी युवांनी एक मूक मोर्चा काढण्यात आला होता आणि हा मूक मोर्चा पूर्णपणे शांतपणे होता। मित्रांनो, सकाळी 10 वाजता हा मूक मोर्चा कलेक्टर ऑफिसकडे निघाला। मित्रांनो, सर्व एकदम गर्दी भरपूर होती। युवांनी पूर्णपणे पार्टिसिपेट केला आणि कशाप्रकारे एक आदिवासी युवकची हत्या करण्यात आली, त्या युवकला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांची फॅमिलीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी कशाप्रकारे सर्व आदिवासी बांधव रस्त्यावर आले। मित्रांनो, हा मोर्चा पूर्णपणे शांत पद्धतीने होता, संविधानिक पद्धतीने होता। सर्व युवा जयबाबा वडवींचे कटआउट फोटो घेऊन आणि नारे लावत पूर्णपणे शांत पद्धतीने, जसं की संविधानात आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे की तुम्ही कोणत्याही विषय घेऊन आणि कोणत्याही गोष्टीला विरोध करून, तुम्ही निषेध करून तुम्ही प्रोटेस्ट काढू शकता, आपल्याला संविधानाने पूर्णपणे अधिकार दिलेला आहे। तोच मुद्दा घेऊन संविधानिक पद्धतीने आपले आदिवासी युवक कलेक्टर ऑफिसकडे रॅली घेऊन गेले, मूक मोर्चा घेऊन गेले आणि शांत पद्धतीने आणि फक्त नारे लावत होते। मित्रांनो, हा मूक मोर्चा अचानक कसं काय उग्र झाला, याचे जबाबदार कोण आहे? तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की या उग्र वळणाचे जबाबदार कोण आहे, या हिंसक वळणाचे जबाबदार कोण आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहोत। मित्रांनो, या हिंसक वळणाचे जबाबदार आहे पूर्णपणे नंदुरबार पोलीस। कशा प्रकारे? तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असताल की कशा प्रकारे मुलं तिकडं कलेक्टर ऑफिसजवळ गेटजवळ कसे नारे लावत आहे शांत पद्धतीने। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे युवक एकदम शांत पद्धतीने जयबाबांना न्याय मिळवून द्या, न्याय द्या, न्याय द्या, वी वॉन्ट जस्टिस असे नारे लावत आहे। पण कशा प्रकारे पोलीस पुढे थांबलेले आहे आणि मुलं आपले आदिवासी युवक नारे लावत आहे, पण अचानक कसं काय हा आंदोलन उग्र झाला, याचं मागचं पूर्णपणे कारण आहे नंदुरबार पोलीस। तर बघा मित्रांनो, पूर्णपणे हे आपले युवक थांबलेले आहे, तिकडे नारे लावत आहे, समोर पोलीस थांबलेले आहे गेटजवळ, पण अचानक गन फायरिंग होते। तसेच अचानक गन फायरिंग झाली, सर्व आदिवासी युवक एकदम उग्र झाले। पूर्णपणे जर गन फायर झाली नसती तर आदिवासी युवक शांत पद्धतीने पूर्ण हा मूक मोर्चा पार पाडला असता, पण पूर्णपणे याचे जबाबदार पोलीस आहे। जर पोलीस गन फायर नाही केली असती तर हा मूक मोर्चा पूर्णपणे शांत पद्धतीने असला असता आणि हा मोर्चाला पूर्णपणे आहे। पण याचे मागचे पूर्णपणे जबाबदारी आहे, याची जबाबदेही नंदुरबार पोलीस आहे। याची पूर्णपणे चुकी नंदुरबार पोलीसची, प्रशासनाची आहे। ही चुकी ना आदिवासी युवकची आहे। आदिवासी युवक फक्त शांतपणे संविधानिकपणे त्यांना अधिकार पाहिजे होता, न्याय पाहिजे होता। जयबाबा वडवींना फक्त न्याय मिळवून द्यायचं होतं। फक्त त्यांचा एकच उद्देश होता, आदिवासी युवकांचा काही याच्यामध्ये चुकीचं नाही आहे, त्यांना फक्त न्याय मिळवून देण्याचं त्यांनी रस्त्यावर आले। हा पूर्णपणे जबाबदार पोलीस आहे या उग्र होण्याचं, आणि आम्ही आदिवासी युवक पूर्णपणे शांत पद्धतीने हा आंदोलनाचा हिस्सा होतो। तर मित्रांनो, आपण बघितलं या व्हिडिओमध्ये कसं काय याचे पूर्णपणे पोलीस जबाबदार आहे। तर मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आपण पुढेही जर असे मोर्चे काढले तरी आपण पूर्णपणे संविधानिक पद्धतीने काढावे, याचे जबाबदार हे पोलीस आहे उग्र वळणाचे। पण आपण पूर्णपणे हातात संविधान घेऊन पुढे जाऊ आणि जयबाबा वडवींना न्याय मिळवून देऊ, त्यांच्या फॅमिलीला न्याय मिळवून देऊ। जय जोहार, जिंदाबाद।